Hello, all of you. Let's see our second part, Little Girls Wiser Than Old People. You can see here one word brought back another, and the women began to quarrel. The men too ran out, and a big crowd gathered in the street. All were crying, and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push, and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasant and began to talk to them. Now you can see that is one word brought back another. आता अकुलकाची आई आणि मलाशाची आई या दोघींमध्ये भांडणं चालू झाली. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट. ऑल वेअर क्राईंग. द मेन ऑल्सो रॅन आउट देअर. लोकंसुद्धा त्या ठिकाणी जमा झाली. त्या ठिकाणी असलेली जी काही माणसं होती शेतातून आली आणि त्या ठिकाणी जोरजोरात दे वेअर ऑल वेअर क्राईंग. रडायला सुरुवात झाली, आरडाओरडा करायला सुरुवात झाली. अँड दे वेअर कर्स मीन द शाप. आणि पीजंट म्हणजे त्या ठिकाणी असलेले शेतकरी. रिजॉयसिंग, आनंदी असणे. दॅट इज दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. एकमेकाला ओरडायला लागली, एकमेकाला शिवाय शाप द्यायला लागली. वन मॅन गिव्ह अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन. वेन अकुलकाज ग्रँडमदर केम आउट. आणि या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. अँड दॅट टाइम्स अकुलकाज ग्रँडमदर केम आउट. आणि अकुलकाची जी काही आजी होती ती बाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पीजंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. त्या दोघांमध्ये जी आजी होती त्या या दोघींमध्ये जे काही भांडणं चालू होते किंवा अनेक लोक त्या ठिकाणी जमा झालेली होती त्यांच्यामध्ये जाऊन अकुलकाची जी काही आजी होती आतमध्ये त्यामध्ये जाऊन तिने शी जस्ट ओनली बिगॅन टू टॉक टू देम. काहीतरी बोलायला सुरुवात केली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स? कन्सिडर द हॉलिडे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स? तुम्ही हे काय करतायत? यू जस्ट हॅव्हिंग हॉलिडे. टुडे इज ईस्टर and this is the time for rejoicing and see what scene you are doing. तुम्ही काय करतायत, काय पाप करतायत? तसं आपला ईस्टर हा सण आहे आणि आजचा दिवस म्हणजे काय? आनंद साजरा करायचा. आज आनंदी राहायचा दिवस आहे आणि तुम्ही भांडणं करतायत. आणि ती जी काही अकुलकाची आजी होती ती मध्ये पडली आणि त्यांना समजायचा प्रयत्न केला. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never. They paid no attention. ते ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती भांडणं चालली होती, ही जी काही अकुलकाची ग्रँडमदर काही सांगण्याचा प्रयत्न करत होती त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं, कोणी लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि तिला एक प्रकारे त्या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलं. अगदी त्या ठिकाणी ती बाजूला झाली. शी वुड नेवर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा. While the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the rail. या भांडणामध्ये जी अकुलकाची आजी मध्ये पडली होती तिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही आणि तिला तर पाडूनच टाकलं, बाजूलाच केलं गेलं. While the women exchange words, अकुलका वाईप ऑफ हर ड्रेस. या सगळ्या गोष्टी चालू होत्या. एक्सचेंज द वर्ड्स म्हणजे यांची जी काही भांडणं चालू होती त्याच वेळेस अकुलका वाईप ऑफ हर ड्रेस. अकुलकाने आपला जो काही ड्रेस होता तो व्यवस्थित वाईप केला, पुसून वगैरे काढला. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि पुन्हा त्या डबक्यामध्ये खेळायला ती निघून गेली. शी पिकअप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. तिने काही पेबल्स होते, दगड उचलले आणि ग्राउंडवर स्क्रॅच करायला तिने सुरुवात केली. व्हॉट इज द इंटेन्शन? द वॉटर ऑफ दॅट लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. आता बघा या दोघींमुळेच भांडणं झाली आणि या दोघी मुली अकुलका आणि मलाशा एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी त्या पडलजवळ त्या डबक्याजवळ त्यांनी त्या खेळायला सुरुवात केली. दगड पण उचलले, दगडाने त्या जे काही ज्या ठिकाणी ग्राउंड होतं ते स्क्रॅच करायला सुरुवात केली जेणेकरून लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. त्या ठिकाणी जे पाणी त्या ठिकाणी थांबून जाईल. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे त्या दोघी त्या ठिकाणी खेळायला लागल्या. अँड मलाशा केम
up and began to help her. She picked up a chip and widened the reel. आणि ती मलाशा त्या ठिकाणी सुद्धा आली आणि ती सुद्धा त्या अकुल्काबरोबर खेळायला लागली. तिने जी काही चिप होती तिने आपल्या हातामध्ये घेतली आणि वायडन द रील, आणि जे काय जो रील होता, स्ट्रीम होती, ती वायडन करायला सुरुवात केली. त्या मलाशाने चिप्स उचलल्या आणि वायडन द रील, तो जो काही स्ट्रीम होता किंवा जो काही रील ते प्रवाह होता तो वायडन अरुंद केला, जेणेकरून पाणी ज्या बाजूनी अकुल्काने स्क्रॅच केलं ग्राउंड त्या बाजूनी ते पाण्याचा प्रवाह निघेल. आणि असं केल्यानंतर बरोबर ज्या लहान मुलांना बघा सवय असते, एखादा डबका असेल तर त्या डबक्याला वाट करून देणे, रस्ता करून देणे, जेणेकरून त्याच्यातून ते पाणी बाहेर पडायला सुरुवात होते. तसं ह्या अकुल्काने केलं आणि त्याला मलाशाने सुद्धा काय केलं, मदत करायला त्या ठिकाणी ती मलाशासुद्धा आली. असं झाल्यानंतर दॅट इज द peasant had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. The girls ran, one from one side of the reel, the other from the other side. The peasant means that आपण पाहिलं शेतकरी. peasant had began to fight. एक जे काही शेतकरी होते त्यांच्यामध्ये अगदी भांडाभांडी, लढाईला सुरुवात झाली. अगदी त्यांच्यामध्ये खूप जोरदार भांडणं चालू झाले. आणि या मुलीने जिथून जे पाण्याचा प्रवाह तयार केला होता, दॅट इज जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. ज्या ठिकाणी जी म्हातारी अकुल्काची आजी होती, म्हातारी जी बाई होती, ती त्या लोकांना बाजूला करायचा प्रयत्न करत होती, तिथपर्यंत जाऊन ते पाणी पोचलं. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम द वन साईड ऑफ द रील अँड अदर फ्रॉम द अदर साईड. दोन्ही त्या मुली त्या ज्या बाजूने ते पाणी चाललं होतं त्या दोन्ही बाजूला त्या दोन्ही बाजूनी पळत होत्या. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. आता अकुल्का त्या ठिकाणी एकमेकी खेळत असताना आवाज देत होत्या आणि त्या ठिकाणी एकमेकीला आवाज देत खेळत होत्या मस्तपैकी. त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी, त्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूनी जोरात पळत होत्या, एकमेकाला धरण्याचा प्रयत्न करत होत्या आणि आनंद घेत होत्या. आणि त्यावेळेस अकुल्का तिला आवाज देते, इकडं बघ, लुक आउट मलाशा, लुक आउट मलाशा. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. आता मलाशा जस्ट वॉन्टेड टू से समथिंग, तिला काहीतरी बोलायचं होतं पण दोघी हसत होत्या, त्याच्यामुळे तिला बोलताच येईना. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट द चिप which was bobbing up and down the reel. They ran straight into the crowd of the peasant. The old woman saw them and said to the peasant. The girls were running and laughing at the chips. जसं त्याचे चिप म्हणजे जो तुकडा होता, जे छोटे छोटे तुकडे होते ते पाण्यावर अशी बॉबिंग होत होते, म्हणजे हेलकावे खात होते आणि पुढे जात होते. आणि हेलकावे खात असताना त्या दोन मुली त्याच्या मागे मागे पळत होत्या आणि त्यासुद्धा बघत होत्या की ते पाण्यावर टाकलेले जे छोटे छोटे तुकडे आहे ते कसे हेलकावे खात खाली जात आहे. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट. आणि या दोन्ही मुली त्या जे काही पीझंट जे शेतकरी लोक त्यांचे भांडणं चाललेले होते त्यांच्यामध्ये जाऊन दोघीही पळत होत्या. आणि हे कोणी पाहिलं, दॅट ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट. आणि ते त्या म्हाताऱ्या बाईने पाहिलं, अकुल्काच्या आजीने पाहिलं. आणि अकुल्काची आजी त्या सगळ्या शेतकऱ्यांना, त्या मुलांना, त्या लोकांना म्हणाली, काय म्हणाली बघा आता, Shame on you before God, man. You have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. अकुल्काच्या आजीने सगळं पाहिलं आणि ती त्या ज्या ठिकाणी जी भांडणं चालू होती ती त्या ठिकाणी लोकांना काय म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड. आणि तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स. या दोघींमुळे, त्या मुलींमुळे तुम्ही भांडतायत. आणि यू कॅन सी दे हॅव फॉरगॉटन देअर कॉरल. आणि ते त्यांचं भांडण कधीच विसरून गेलं आहे. डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर अँड बोथ अकुल्का अँड मलाशा वेअर प्लेईंग टुगेदर. आणि त्या दोघी छान खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू. आणि तुमच्यापेक्षा खरंच त्या जरा समंजस आहे. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड. Then they laughed at themselves and scattered to their farms. The men looked at the girls. आणि त्या ज्या लोक होती त्या मुलींकडं पाहिलं आणि खरंच that time they felt ashamed. आणि त्यांना खरंच स्वतःची काय वाटली, लाज वाटली. And they laughed
देन दे लाफ्ड ॲट देमसेल्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि स्वतःची त्यांना लाज वाटली आणि स्वतःवरच हसायला यायला लागलं. आणि देन आफ्टर दे वेंट टू देअर फार्म. ते स्कॅटर्ड म्हणजे ते पसरले किंवा त्यांच्या ज्या काही शेत होतं त्याच्यामध्ये ते निघून गेले.